महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना कठोर कारवाईचे आदेश दिले असून कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरात पुन्हा एकदा कारवाई केली आहे. सीबीआयने शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 वेगवेगळ्या ठिकाणी 7 ते 8 तास चौकशी केली आहे. पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून 2 विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबियांची कसून चौकशी करण्यात आली आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडून दिली होती. खरात पाठोपाठ 2.25 महिन्यात पोलिसांनी राज्यातील 50 भोंदूबाबांचा दरबार उधळून लावलाय. सर्वाधिक 5 गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आली आहे. राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची रिक्त पदे भरावीत यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात नोंदवणी आणि बिंदू नामावली तपासणी पूर्ण करण्यासाठी आता 15 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विधान परिषदेला संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली होती. त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठं पाऊल उचलले. आनंद परांजपे यांची महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव देण्यात आले होते. मात्र सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परांजपे यांना पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्षपद देऊ नये अशी मागणी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा आपल्या कडक प्रशासकीय शैलीची झलक महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचं सांगत त्यांनी एफडीए यंत्रणा तात्काळ मैदानात उतरवली आणि मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण तसेच छत्रपती संभाजीनगर विभागात एकाच वेळी विशेष छापासत्र सुरू केले. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयित आस्थापनांवर अचानक छापे टाकले. गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची खुलेआम विक्री करणाऱ्या अनेक दुकानांचा पर्दाफाश झाला. या कारवाईत अवघ्या 3 दिवसात 53 ठिकाणी छापे टाकण्यात आले तर 34 आस्थापनांमध्ये बंदी असलेला माल सापडलाय. या प्रकरणी 25 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे तर 33 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. महाविकास आघाडीचा विधान परिषद निवडणुकीचा तिढा अखेर सुटला असून कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात उमेदवार उतरवणार याची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 17 मतदारसंघापैकी काँग्रेसच्या वाट्याला 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत. 2 जागांवर अद्याप तिढा कायम आहे. राज्यासह गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक आणि बहुप्रतीक्षित असणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 26 जुलै रोजी आयोजित केली आहे. विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागामार्फत 41वी सेट परीक्षा आयोजित केली असून या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केरळमध्ये मान्सून पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत आहेत. आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण लाट तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. तसेच पुढील 5 दिवसात राज्यात पावसाची शक्यता असून मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. न्यायालयांमध्ये प्रदीर्घ काळ दाखल असलेले खटले निकाल देताना होणारा उशीर याबद्दल चिंता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयानं देशातील सगळ्या उच्च न्यायालयांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. राखून ठेवले जाणारे निर्णय, जामीन आदेश आणि त्यांची कारणं जाहीर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित वेळ निश्चित केली आहे. एखादा निकाल राखून ठेवला असल्यास तो 3 महिन्यात सुनावला जावा, अन्यथा संबंधित उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल तोच निकाल मुख्य न्यायाधीशाच्या समोर ठेवतील असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना एक्स खाते ब्लॉक प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये. न्यायालयाने एक्स खाते तात्काळ सुरू करण्यास शुक्रवारी नकार दिला. काँग्रेस जनता पार्टीचे एक्स खाते ब्लॉक केल्यानंतर दिपके यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा एकनाथ खडसे यांना भुसावळ न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निकालामुळे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या खडसे पिता कन्येला आणि त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला. पुणे आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक शहर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 13 पेक्षा अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक आणि भीषण घटना समोर आली असून ही जीवघेणी विषारी स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे नावाच्या तरुणाने तयार केल्याचे उघड झाले आहे. आरोपीला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या असून पुढील कार्यवाही सुरू आहे. शिर्डीच्या साई दरबारात श्रद्धा, भक्ती आणि दानशूरतेचं आणखी एक अनोखं उदाहरण पाहायला मिळतंय. सोन्याचे दर सातत्याने वाढत असतानाही साई भक्तांच्या श्रद्धेसमोर महागाईचं गणित फिकं पडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. लखनौ येथील एका साई भक्ताने तब्बल 1 कोटी रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट साईबाबांना अर्पण केलाय. याची चर्चा आता सर्वत्र होताना दिसते. महाराष्ट्र AI क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचे नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.